नमस्कार मंडळी, आज आहे कार्तिक एकादशी आणि तुम्हा सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज ना आम्ही एका ठिकाणी जाणार आहे, तर पुढे समजेलच तुम्हाला. आणि इथे मी छान अशी ना तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर ना मी हळदीचं लेपन करून घेतलं उंबरट्याला. आणि इथे ना दिवा वगैरे लावून घेतला, धूप दीप आरती वगैरे झाली, उंबरट्याचं लेपन झालं आणि छान इथे ना आपल्या पांडुरंगाची पूजा पण झाली आणि फुले वगैरे वाहिली आणि आपल्याच बागेतली थोडी फुले निघाले, त्या फुलांचा हार वगैरे बनवला. आणि नंतर ना देवपूजा झाली. आणि आज ना सर्वांचाच उपवास आहे, तर म्हटलं आता चला सर्वजण चहा घेतात तर थोडंसं दुधातला चहा बनवूया. म्हणून मी इथे ना दुधातला चहा बनवला आणि आहोंना नेऊन दिलं आणि शौरला पण दिलं आणि आम्ही सर्वजण चहा वगैरे घेतलो. आणि मी इथे ना रेडी वगैरे झाली आणि तेवढी काही जास्तीची रेडी झाली नाही, ते सारी वेअर बदलली आणि नंतर ना दुसरी वेअर केली. आणि आता चला ह्या बॅगेमध्ये ना मी साखर आणि अगरबत्ती वगैरे घेतलेली आहे. तर ही बॅग ना मी अगोदर विणलेली आहे, कारण जॉबला जायच्या आधी घरी असायचे ना तेव्हा विणलेली आहे आणि खूप छान आहे बरं का ती बॅग. आणि नंतर इथे आम्ही मंदिरात येऊन पोचलेलो आहे, कारण जवळच आहे, घरापासून एक 15-20 मिनिट लागतात मंदिराला यायला. आणि इथे बघा छान इथे ना आमचं पांडुरंगाचं दर्शन झालं आणि आता आम्ही फायनली घरी आलो पण. आणि आल्यानंतर बघा इथे आम्ही ॲपल खायला घेतलेला आहे, कारण आज सर्वांचाच उपवास आहे. 10 वाजलेले आहेत, काहीच बनवलं नाही आणखीन. सकाळी चहा बनवला होता आणि आता ना ॲपल घेतलेले आहेत, नाही तर तसंच राहून जातात ॲपल. म्हटलं आता ॲपल कट करून सर्वजण मिळून खाऊया, म्हणून इथे आम्ही सर्वजण ॲपल वगैरे खाल्लो. आणि मंदिरात काही थोडी जास्तीची गर्दी नव्हती आणि आमचं छान तिथे दर्शन वगैरे झालं. आणि पावसामुळे ना थोडंसं रोड वगैरे चिखल झालता, म्हणून थोडासा वेळ लागला यायला. आणि आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब